नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ताच मी शेतातून आलेलो आहे आणि अंघोळ वगैरे सर्व झालेली आहे माझी आता. तर आत्ताच मला मित्राचा कॉल आला होता की आता आपण पोहायला जाऊया. तर आता मी लगेच मित्राच्या घराकडे जातो आणि सर्व मित्र वगैरे सर्व आल्यावर आम्ही आता पोहायला जाणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, खूप भारी असा होणार आहे. तर आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता मी एकदा शर्ट वगैरे सर्व चेंज करून घेतो आणि लगेच मित्राकडे चालला जातो. तर चला ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहे पोहण्यासाठी. तर पाहू शकता आम्ही 4 जण आणि अजून 2 जण येते मागून. तर आता आम्ही 3 जण सध्या सोबत आहे आणि 2 जण अजून गाडीवर येते. तर पहा आता थोडंसं दूर राहिली फक्त आता विहीर आता. आणि हे पाहू शकता आमचा या मधला छोटू खूप बंड आहे आणि हे छोटूचे काका पण आलेले आहे सोबत. बंडपणा करतो छोटू म्हणून, त्यामुळे सोबत आलेले काका त्याची. तर पाहू शकता आता आपण विहिरीजवळ आलेलो आहे आणि दादाने आता गाडी सावलीत लावून दिली आणि आता आम्ही विहिरीवर पोचलेलो आहे. तर चला पाहू विहीर कशी काय. मी पण आता पहिल्यांदा आलेलो आहे ह्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी. तर पाहू कसं होतं काय वातावरणाला. तर आता सगळे म्हणजे काही मित्रांनी कपडे वगैरे काढलेले, आनंद आहे त्यांना आता पोहण्याचा. तर पाहू शकता मित्रांनो, केवढी मोठी विहीर आहे आणि पाणी पण पहा किती भारी आहे. असं पाणी खूप भारी विहीर आहे, पाहू शकता. आणि आता हा पाहू शकता हा बारक्या कसा उडी मारतो. गणानं मारलेली आता उडी, स्टार्टिंग गणानं करून केलेली आहे सुरुवात. तर आता पहा त्यानंतर कोण मारतो उडी आता पाहूया आपण. राम राम. आता प्रत्येक जण आता उडी मारण्यासाठी पोझिशन घेते विहिरीजवळ येऊन. आता उमा मारणार आहे उडी आता. तर आता उमा पहा आता कुठून मारतो उडी. तर आता उमा ह्याच्यावर चढलेला आहे लोखंडाच्या याच्यावर. पहा त्यांनी मारलेली आता उडी. तर पहा कशी पोहतात पोरं. आणि आता सूरज मारणार आहे. तर पाहू शकता सूरजने आता उडी मारलेली आहे. तर पहा प्रत्येक जण आता उडी मारत आहे. तर आता मला असं वाटतं आता मी पण आता पोहण्यासाठी खाली पोहण्यासाठी उडी माराव. तर आता मी व्हिडिओ आता शूट घेतो, नंतर बंद करून टाकतो. मारा. तर आता आपला छोटू उमा तो पण आता उडी मारत आहे हिम्मत करून. नाही म्हणत आहे पण त्याला मारली त्यानं आता उडी, हिम्मत करून त्यानं उडी मारून टाकली आता. तर पाहू शकता कसा पोहतो तो. आणि हे पाहू शकता रोहन म्हणतो तर उडी नाही मारू शकत मी. तर आता तो खाली जाऊन पोहणार आहे. ते म्हणजे मी उडी नाही मारणार तर नाही मारणार. तर तो आता खाली जाऊन शांततेत पोहत आहे. आणि आता गणा परत उडी मारत आहे आता वरतून. तर गणा कोणती उडी मारतो लक्ष देऊन पहा. तर बाप कोणती मारली ती कमेंट पण नक्की सांगा. आणि खूप भारी वाटली उडी. आता परत ओमा मारणार आहे. नाही लागन रे मारते पहा. ओम नवीन ट्राय करून पाहिली आणि आता सगळ्याची इच्छा आहे की डिगानं मारावं. तर आम्ही लाडा आणि डिगा म्हणतो. तर याचं नाव वैभव आहे. तर पाहू शकता आता तो पण आता पोझिशनमध्ये आला आणि होऊ नये करण्यात पण आता डिगा हो बोललेला आहे उडी मारण्यासाठी. तर लक्ष देऊन पहा कोणती मारतो आणि खूप भारी मारतो तो उडी. तर पहा तर गेलेला आहे तो आता आत. तुम्हाला आवडली का तर पहा एकदा उडी. आणि कोणाची आवडली तिघापैकी, गणाची, ओमाची का डिगाची, तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहा किती छान पाणी आहे, खूप भारी असं वातावरण आहे. आणि दादा पण आता पोहत आहे खाली जाऊन. पाहू शकता दादा पण लागले पोहायला. ओमा पण पोहते, छोटू ओमा. तर पहा किती छान अशी विहीर आहे ना. आणि आता मी पण आता कपडे वगैरे काढून जातो आता खाली. तर चलो घेतो कपडे काढून जातो पोहायला.
तर तुम्हाला एकदा पूर्ण व्ह्यू दाखवून देतो. हे पाहू शकता आंब्याचं झाडं, किती मोठा मोठा आंबा आहे, मोठं मोठं आंब्याचं झाड आहे. आणि हे साईडनं दगडे विहिरीची काय आहे ते पहा, असं शेजारचं वातावरण आहे. आता मी पूर्णपणे आता तयार झालो आता पोहण्यासाठी. आणि उमू, हे छोटं उमा पहा, नाही म्हणला पोहायचा, कारण की त्याला आत्ता दाबलं होतं एका जणाने. तर पहा, आता मी पण लागलो पोहायला. वाकडं आणि लाव जरा. आता उमा नाहीच म्हणाला पोहायचा नाही मला, कारण की त्याला त्या पाहतो वाकडं लावते, कारण की त्याला सूरजने दाबलं होतं. तर आता मी वरती आलेलो आहे. तर पोहणं वगैरे झालेलं आहे आता माझं. आणि तुम्हाला दाखवतात एक, तर हे पाहू शकता, उमा दोरी काही सोडाच नाही लागला. तर केव्हा सगळेजण म्हणत आहे की पो नाही पोहायचं म्हणतो तो, कारण की भीती वाटत आहे त्याला की आपण पोहत असताना जर परत आपल्याला जर कोण दाबलं पाण्यात, त्यामुळे. तर पहा, तो नाही म्हणाला पोहायचं. आणि आता पोहणं आता सगळ्याचं होत आलं आता. तर मित्रांनो, आता आमचं पोहणं वगैरे सर्व झालेलं आहे आणि आम्ही आता घरी चाललो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.